हॅलो डिअर फ्रेंड्स, मागील व्हिडिओमध्ये आपण एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हा चॅप्टर स्टार्ट केला होता आणि बरेच काही इंट्रोडक्टरी पार्ट कव्हर केले होते. यात आपण इकोसिस्टम अँड एन्व्हायरमेंटवर फुल डिस्कशन केलेलं होतं की त्यांचं मिनिंग काय आहे, त्यांचे कोणकोणते कंपोनेंट आहे यामध्ये, त्यांचे डिफरंट टाइप्स. अँड नाव इन टुडेज व्हिडिओ वी विल डिस्कस अबाउट एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. आजचा हा पूर्ण व्हिडिओ आपला पूर्णपणे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनवर डिपेंडेड आहे. ठीक आहे, सो लेट स्टार्ट. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन यात इथे पहिले 3 क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. जर यांचं आन्सर तुम्हाला समजलं म्हणजे याचा पुढे तुम्हाला सर्व लक्षात येणार की हे का गरजेचे आहे एन्व्हायरमेंटला कन्झर्व करणे. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन इज विच फॅक्टर्स अफेक्ट द एन्व्हायरमेंट. हाऊ, पर्यावरणावर कोणकोणते घटक परिणाम करतात आणि कसे. सो पर्यावरणावर नैसर्गिक आणि मानव निर्मित नॅचरल अँड मॅन मेड फॅक्टर हे दोघंही परिणाम करतात. नैसर्गिक फॅक्टरमध्ये येतात सडनली जो अचानक जो हवामानमध्ये बदल येतो ते, आणि नैसर्गिक डिझास्टर जे काही आहे हे पर्यावरणावर विपरीत परिणाम टाकतात. आणि असे जे चेंजेस आहे याच्यामुळे एन्व्हायरमेंटमध्ये जैविक आणि अजैविक घटकांवर परिणाम होऊन जे फूड चेन आहे आणि फूड वेब आहे यांची आंतरक्रियामध्ये बाधा निर्माण होते. म्हणजे पूर्णपणे जो इकोसिस्टम आहे ते डिस्टर्ब होतात. यानंतर जो मेनमेड फॅक्टर आहे याचा तर खूप मोठ्या प्रमाणावर लार्ज स्केलवर पर्यावरणावर हानी होत आहे. जसं इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे आता, त्यामुळे जितकं प्रदूषण होत आहे त्याचा परिणाम तर खूप जास्त वाईट आहे. नगरीकरण जे आहे आणि वन्य प्राण्यांचा शिकार जे केला जात आहे, धरणे बनत आहे, नवीन नवीन रस्ते तयार होत आहे, पहाड खोदून रस्ते तयार होत आहे मधून, ठीक आहे, पूल बांधले जात आहे. अशासारख्या कितीही मानवी हस्तक्षेप होत आहे पर्यावरणामध्ये ज्याची भर कधीही होणार नाही. आणि ही हानी जी आहे, हे जे नुकसान होत आहे पर्यावरणाच्या, त्याला आपण कधीही भरू शकत नाही. क्वेश्चन 2. What will happen if number of consumers in environment goes on increasing gradually? काय होणार जर पर्यावरणामध्ये भक्षकांची संख्या सतत वाढत गेली. ओके, जर भक्षकांची संख्या वाढली तर विचार करण्याची गोष्ट आहे की एक दिवशी भक्षक आपल्या भक्ष्यांचा शिकार करून करून सगळे जे भक्ष्य आहे म्हणजे ज्यांच्यावर ते डिपेंड आहे ते प्राणी, जे लहान प्राणी आहे किंवा हर्बिवरस प्राणी आहे, त्यांची संख्या एक दिवशी संपून जाणार. मग भक्षक प्राण्यांना खाण्यासाठी काही राहणार नाही आणि त्यामुळे पुन्हा एक वेळा भक्षकांची संख्या पुरेसे अन्न न मिळाल्याने मग ती कमी होणार. म्हणजे एकंदरीत अन्न साखळी जर डिस्टर्ब झाली तर त्यापैकी बाकीचे जे घटक आहेत ते सुद्धा पूर्ण डिस्टर्ब होतात आणि अन्न साखळी एक दिवशी जाऊन पुरी विलुप्त होऊन जाणार. म्हणजे ओव्हरऑल जर सांगितलं की पूर्ण जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे तेच इथे संपून जाते. Question 3. What will be the effect of industry stabilized on river bank on the river ecosystem? नदीच्या किनारी भागात मोठे मोठे कारखाने उभारले गेले तर नदी या परिसंस्थेवर त्याचा काय परिणाम होईल. तर विचार करा, नदीच्या किनारी भागात जर मोठे मोठे कारखाने उभारले गेले तर याचा जो खराब पाणी आहे, दूषित पाणी आहे आणि रसायन जे आहे ते सर्व कुठे टाकले जाते. ऑब्व्हियसली ते आपले जो प्यायच्या पाण्याचा जो साठा असेल आजूबाजू, कुठे नदी असेल, तलाव असेल, त्यामध्ये सोडले जाणार. आणि त्यामुळे जो दूषित आणि विषारी द्रव्य आहे ते पाण्यामध्ये मिसळले तर त्या पाणीमधले जे जीव आहे ते मृत्युमुखी पडतील आणि प्यायचं पाणी असेल तर तो पाणी प्यायचं योग्य राहणार नाही आणि अशामुळे लोकांना आजार पसरतील, आरोग्यसुद्धा खराब होणार आणि नदीच्या पाण्यातील जे अन्न साखळी, अन्न जाळे आहे ते सुद्धा मग तिथे म्हणजे ते डिस्टर्ब होऊन जातील. ओके, तर असे काही 3 प्रश्न होते. यावरून तुमच्या लक्षात आले असेल की एन्व्हायरमेंट जो आपल्यासाठी इतका इम्पॉर्टंट आहे त्याला आपण किती डायरेक्टली प्रभावित करत आहोत आणि म्हणून त्याचं कन्झर्वेशन इथे आपल्यासाठी कशासाठी गरजेचं आहे. सो पुढे आपण वळूया. मॅटर काय लिहिलं आहे की व्हेन सम
natural factors of environment and some artificial polluted factors harm the environment, it creates imbalance between various factors of the environment and ultimately affects the existence of biotic factor. ते सर्व काही आहे ज्याच्यावर आपण आता विचार केलेला होतो या प्रश्नांचं उत्तर देत असताना, की जर या ठिकाणी पर्यावरणामध्ये असणारे काही नैसर्गिक घटक आणि काही मानवी निर्मित दूषित घटक असतील, जेव्हा पर्यावरणास हानी पोहोचतात तेव्हा पर्यावरणामध्ये समाविष्ट अनेक घटकांमध्ये जो असमतोल आहे तो निर्माण होतो, म्हणजे इम्बॅलन्स होतो आणि त्याचा परिणाम हा त्या घटकांच्याच मुख्यत्वे जैविक घटकांच्या अस्तित्वावर होतो, म्हणजे जीवाचा धोका निर्माण होतो इथे. मग यानंतर एक चार्ट दिलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला विचारलं आहे की तुमच्या सभोवतालच्या पर्यावरणाचे निरीक्षण करा आणि काही दिलेला अपूर्ण जो तक्ता आहे त्याला पूर्ण करा. सो फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट दॅट आर टू टाइप्स, नॅचरल फॅक्टर अँड मॅनमेड फॅक्टर. सो नॅचरल फॅक्टरमध्ये येणारे जे आहे अर्थक्वेक आहे आणि अर्थक्वेक सारखे दुसरे कोणते नॅचरल डिझास्टर आहे त्यांचं नाव आपण इथे लिहू शकतो. वी कॅन राईट व्हॉल्केनो. बघा व्हॉल्केनो लिहिलं आहे मी, व्हॉल्केनो, फ्लड एटसेट्रा. जे काही ज्वालामुखीचा उद्रेक होतो, भूकंप येतो, बाढ येते, हे सर्व नॅचरल फॅक्टर्समध्ये येतात. तर मॅनमेड फॅक्टरमध्ये येतात डिफॉरेस्टेशन, कारण माणसाने आपले हाऊससाठी डिफॉरेस्टेशन केलं आहे, जंगलतोड केलेलं आहे. डॅम्स बनवत आहोत, आपण नवीन नवीन ब्रिज उभारत आहोत नद्यांवर, हंटिंग करत आहोत, वन्य प्राण्यांचा शिकार करत आहोत आणि इंडस्ट्रियलायझेशन जे औद्योगिकरण होत आहे, असे बरेच काही फॅक्टर्स आहे मॅनमेड, जे सर्व एन्व्हायरमेंटवर वाईट परिणाम टाकत आहे. म्हणून जो महात्मा गांधींनी सांगितलं आहे तो इथे बरोबर सांगितलं होता की द अर्थ इज सफिशियंट टू सॅटिस्फाय एव्हरीवन्स नीड बट नॉट द ग्रीड. जी पृथ्वी आहे प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यास समर्थ आहे, पण कोणाचाही हाव पूर्ण करण्यासाठी नाही आहे. बरोबर आहे, कारण जर हाव पूर्ण करायला गेले तर हाव कधी पूर्ण होत नाही आणि हाव पूर्ण करण्याच्या होडमध्ये आपण पृथ्वीचा जो बॅलन्स आहे तो चुकवत आहोत आणि ही हानी जी आहे आपण ती कधी भरू शकणार नाहीत. At present, many environmental problems have been arisen due to effect of various natural and artificial factors on the earth. आताच्या काळामध्ये पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानव निर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण होत आहेत. एन्व्हायरमेंटल पॉल्युशन इज वन ऑफ दोज मेन फॅक्टर. पर्यावरणचं प्रदूषण जे आहे ते त्याच्यामध्ये एक मोठा घटक आहे. जनरली कंटेमिनेशन ऑफ एनी मटेरियल इज इट्स पॉल्युशन. तर सामान्यतः जर आपण म्हणायला गेलो की एखादे जे मटेरियल आहे त्याच्या दूषित होणे म्हणजेच त्याच्या पॉल्युशन होणे आहे. जर हवा दूषित होत आहे म्हणजे हवेचं प्रदूषण आहे. जर माती दूषित होत आहे तर मृदा प्रदूषण आहे. जर या ठिकाणी जल दूषित होत आहे तर तो जल प्रदूषण आहे. Unnecessary and unacceptable change in the surrounding environment due to natural events or human activities is called as environmental pollution. पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे नैसर्गिक घटना अथवा मानवाच्या कृतीमुळे सभोवतालच्या पर्यावरणात झालेला अनावश्यक आणि स्वीकारार्ह बदल असा होय. याचा मिनिंग असा की डायरेक्ट और इनडायरेक्ट चेंजेस इन फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ एअर, वॉटर अँड सॉइल विच विल बी हार्मफुल टू ह्युमन अँड अदर लिव्हिंग थिंग्स इज अ एन्व्हायरमेंटल पॉल्युशन. म्हणजेच हवा, पाणी, जमीन इत्यादींच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांमध्ये तसेच मानव आणि इतर सजीव यांना घातक ठरतील असे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बदल असेल तर हे बदल घडून येणे म्हणजे यालाच जो प्रदूषण आहे, पर्यावरण प्रदूषण याला हे म्हणतात. यानंतर असं म्हटलं आहे की जे व्हेरियस रिजन्स लाईक population explosion, fast industrialization and indiscriminate use of natural resources, deforestation and unplanned urbanization are responsible for environmental pollution.
बघा इथे एन्व्हायरमेंट जो पॉल्युशन आहे त्याचे वेगवेगळे कारण सांगितले गेले आहे की कोणकोणते कारण इथे आहे ज्याच्यामुळे जो पर्यावरण प्रदूषण आपल्याकडे इतका मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. तर सगळ्यात पहिलं तर आहे मानवी लोकसंख्येचा विस्फोट. कारण लोकसंख्या वाढेल तर प्रदूषणाचं प्रमाणही वाढणार. प्रदूषण करणारे आपणच आहोत. जर आपली संख्या वाढली तर आपल्याद्वारा होणारा प्रदूषणही वाढणार आहे. दुसरं आहे वेगाने होत असलेले औद्योगिकीकरण. कारण इंडस्ट्रियलायझेशन खूप वेगाने होत आहे म्हणून सायन्सची जो तरक्की होत आहे त्याचा एक दुष्परिणामच आहे की वेगाने होत असलेले औद्योगिकीकरण जे आहे त्याच्यामुळे आपलं पर्यावरण दूषित होत आहे. नैसर्गिक संसाधनाचा अनिर्बंध वापर होत आहे. नैसर्गिक संसाधनमध्ये बघा लाकूड तोड आहे, जे आपण वृक्ष तोडतो आहे आणि आपल्या घरामध्ये खूप छान छान लाकूडच्या वस्तू यूज करत आहोत आणि बरेच काही ऑफिस वगैरे जे फर्निचरचे काम आपण बघितले आहे. तसेच लाकूडच नाही तर आपल्याला वनस्पतीपासून बऱ्याच काही अशा गोष्टी भेटतात ते हाव पूर्ण करण्यासाठी आपले जे अमूल्य वृक्ष आहे ते बली पडत आहे. जंगल तोड होत आहे आणि अनियोजित नगरीकरण जे आहे इत्यादी कारणे पर्यावरणीय प्रदूषण घडून आणण्यासाठी पुरेसे आहे. ठीक आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल पर्यावरण संवर्धन किती गरजेचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी 2 प्रश्न विचारले आपल्याला. विच आर द टाइप्स ऑफ पॉल्युशन. पॉल्युशनचे कोणकोणते प्रकार आहे अँड व्हॉट डू वी मीन बाय नॅचरल अँड आर्टिफिशियल पॉल्युशन. तर पॉल्युशनचे किती प्रकार आहे. पॉल्युशनचे प्रकार एक तर एअर पॉल्युशन, वॉटर पॉल्युशन अँड सॉइल पॉल्युशन हे प्रदूषणाचे मुख्य प्रकार आहे. आणि ह्याशिवाय एक लाईट पॉल्युशन सुद्धा आहे, प्रकाश प्रदूषण, प्लास्टिक प्रदूषण आहे, प्लास्टिकने होणारा किरणोत्सारी प्रदूषण आहे, मग ध्वनी प्रदूषण आहे, असे इतरही प्रदूषण याच्यामध्ये प्रकारमध्ये येतात. मग नैसर्गिक प्रदूषण आणि मानवनिर्मित प्रदूषण म्हणजे काय होय. तर नैसर्गिक स्रोतांमुळे होणारे प्रदूषण म्हणजे नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होणारे प्रदूषण नैसर्गिक प्रदूषण आणि मानवनिर्मित प्रदूषण हे मानवांच्या हस्तक्षेपामुळे होत असतो. ठीक आहे. तर हे पण तुम्हाला समजलं असेल. तर आता आपण इथे येतोय पॉल्युशनवर. व्हॉट इज पॉल्युशन. पॉल्युशन इज अ ब्रॉड कॉन्सेप्ट. ही एक मोठी व्यापक संज्ञा आहे. व्हेरियस टाईप ऑफ पॉल्युशन लाईक दॅट ऑफ एअर, वॉटर, साऊंड, सॉइल, थर्मल आहे, लाईट पॉल्युशन इट्स ऑकर अराउंड अस. आपल्या अवतीभोवती इतके प्रकारचे प्रदूषण होत आहे. अल्टिमेट ॲडवर्स इफेक्ट ऑफ ऑल दीज अँड एक्झिस्टन्स ऑफ all the living organisms and out of this environmental conservation has become the need of our. या सर्वांचा विपरीत परिणाम हा सर्व सजीव आणि त्यांच्या अस्तित्वावर होत असतो हे तर नक्की आहे व यातूनच आज पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. Water pollution and soil pollution in detail in earlier classes based on that complete the following chart. मागील इयत्तेमध्ये तुम्हाला जो वॉटर पॉल्युशन आणि हवा जो प्रदूषण जे आहे आणि मृदा प्रदूषण आहे यावरती जे काही तुम्ही शिकलेले आहे त्यावर हे पुढे दिलेला चार्ट तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. तर हा चार्ट कसा भरायचा आहे हे मी तुमच्यावर सोडत आहे कारण तुम्हाला इतका नॉलेज तर आहेच मागील इयत्तेवरून. नेक्स्ट कॉन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. पर्यावरण संवर्धनची गरज. जनरल पब्लिक इज नॉट अवेअर अबाउट द रूल्स ऑफ एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. सर्वसामान्यांना ही माहीत नाही आहे की पर्यावरण संवर्धनासंबंधी कोणकोणते कायदे आहेत. There should be large scale participation of people in environment conservation. पर्यावरण संवर्धनामध्ये लोकांच्या मोठ्या प्रमाणावर सहभाग आवश्यक आहे. It will be possible to answer the environmental problems only if environmental protection conservation becomes an effective public movement. पर्यावरण संवर्धन ही एक प्रभावी लोक चळवळ झाली तरच पर्यावरणीय समस्यांना उत्तरे मिळू शकतील. फॉर दिस पर्पज व्हॅल्यूज लाईक
positive attitude and affection towards environment, knowledge about it, etc. should be included among the children since their childhood. याकरिता लहान वयापासून मुलांमध्ये पर्यावरणाविषयी माहिती, प्रेम, सकारात्मक दृष्टिकोन ही मूल्ये रुजवली पाहिजे, तरच उद्याची पिढी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणारी असेल. This will help to make future generation more aware about environmental conservation and protection. So as to achieve this, it is necessary to increase the awareness through education. अर्थात हे सर्व साध्य करण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातूनच जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. कारण मुलांना जर लहानपणी काही संस्कार रुजवून दिले, काही चांगल्या गोष्टी त्यांच्या माइंडमध्ये टाकली, तर ते कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात राहते. म्हणून हे जो पर्यावरणाचा सिलेबस आहे, ते पर्यावरणाचे जे काही मॅटर आहे, पर्यावरण संवर्धन, प्रदूषण, या सर्व गोष्टी त्यांच्या सिलेबसमध्ये जर टाकली तर त्यांच्या लक्षात राहील. त्यांच्या स्टडी झाल्यावर त्यांना सर्व आत्मसात होईल. म्हणून हे सर्व पर्यावरण संवर्धनाची गरज म्हणून इथे आपल्याला सांगितलं गेलं आहे. Today, all the developed, developing and underdeveloped countries have accepted the responsibility of environmental protection. बघा, कोणतेही देशाची जी उन्नती आहे ते त्याच्या एन्व्हायरमेंटवर डिपेंड करते. जर एन्व्हायरमेंट साफ स्वच्छ असेल तर त्यामध्ये राहणारे जे नागरिक आहे ते त्यांचं स्वास्थ्यही चांगलं असेल आणि आपल्या स्वास्थ्यावरच डिपेंड करते आपली प्रोग्रेस. सो आजचे जे जगातील सर्व विकसित, विकसनशील आणि अविकसित देश आहे, हे सर्वांनी पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. Their efforts are in that direction. They have defined the future plans about environmental protection and have constituted the necessary laws. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू आहे सर्व देशांचे आणि या देशांनी पर्यावरण रक्षणाची आपली धोरणेही निश्चित केली आहेत व त्यासाठी आवश्यक ते कायदेही करण्यात आले आहे आणि हे कायदे आपल्या देशामध्येही आहे. तर इतिहासात जर आपण डोकावले अ पीक इन टू द हिस्ट्री, तर या बॉक्समध्ये इथे लिहिलेलं आहे की इतिहासामध्ये काय होतं की 1972 ची गोष्ट आहे. युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम, ज्याला इन शॉर्ट म्हणतात UNEP, हॅज बीन स्टेबलाइज्ड इन अ कॉन्फरन्स अरेंज्ड ऑन ह्युमन अँड एन्व्हायरमेंट इन विच एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स वेर डिस्कस्ड. 1972 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने म्हणजे युनो हे याला म्हणतात, स्टॉकहोम येथे भरवलेल्या मानवी पर्यावरणावरील परिषदेमध्ये पहिल्यांदाच पर्यावरण विषयक समस्यांवर चर्चा झाली आणि त्यातूनच युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम म्हणजे युनेप ची स्थापना करण्यात आली. Afterward, in India, a separate environmental department had been established after through discussion on environmental problems. यानंतर मग भारतात 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पर्यावरणीय प्रश्नांवर चर्चा करण्यात येऊन पर्यावरण चौसूत्रीकरण समितीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे पर्यावरण विभागाची स्थापना केली गेली. Ministry of Environment and Forest is involved in planning, inducting and increasing awareness about environment and forest through various programs since 1985. 1985 पासून पर्यावरण आणि वन मंत्रालय पर्यावरण आणि वनविषयक कार्यक्रमांचे नियोजन, प्रवर्तन व प्रबोधन करण्याचे कार्य करत आहे. तर असा होता इतिहास आपले पर्यावरण एन्व्हायरमेंट प्रोग्रामचा. याच क्रमामध्ये पुढचा हेडिंग आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन आवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. पर्यावरण संवर्धन जे आहे आपली सामाजिक जबाबदारी ही ठरते. या अंतर्गत लिहिलं आहे की सिन्स एक्झिस्टन्स ऑफ ह्युमन देअर इज इंटर रिलेशनशिप बिटवीन ह्युमन अँड एन्व्हायरमेंट. पर्यावरण आणि मानव यांचा संबंध मानवाच्या अस्तित्वापासूनच आहे. कारण पर्यावरण आहे तरच मानव आहे. मानव पर्यावरणमुळेच इथे आपले सर्व गरज भागवू शकतो आणि आपलं स्वतःचं जीवन, आपली गरजा भागवू शकतो. तर
जे ह्युमन स्टेप ऑन द अर्थ लॉंग आफ्टर फॉर्मेशन ऑफ अर्थ. पृथ्वीवर मानवाचे पाऊल तिच्या निर्मितीच्या बऱ्याच कालावधीनंतर पडले. पृथ्वीवर मानवाचे पाऊल तिच्या निर्मितीच्या बऱ्याच कालावधीनंतर पडले. म्हणजे पृथ्वी पहिले आली आणि लगेच मानव नाही आला. बऱ्याच कालावधीनंतर मानवाची निर्मिती झालेली आहे. On the earth, human being proved its superiority as compared to other animals with the help of characters like intelligence, memory, imaginary ability, etc. मानवाने पृथ्वीवर वावरत असताना आपली बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती या गुणांच्या आधारावर इतर सजीवांपेक्षा आपले स्थान महत्त्वपूर्ण ठरवले. Human stabilized domination over the nature. Human utilized all the natural resources as much as possible. आपल्या गुणांच्या आधारावर मनुष्याने निसर्गावर प्रभुत्व स्थापन केले आणि निसर्गाने मानवाला जी वेगवेगळी प्रकारची संसाधन संपत्ती दिली त्या साधन संपत्तीचा त्याने पुरेपूर वापर करून घेतला. म्हणजे मानव ह्या ठिकाणी एक प्रकारे लालची स्वभावचा झालेला असावा की ज्याने सर्व नॅचरल रिसोर्सेसचा ॲज मच एज पॉसिबल जितका जास्त वापर होऊ शकेल तितका वापर केला. इन ॲन अटेम्प्ट टू लिव्ह अ सॅटिस्फॅक्टरी लाईफ, ह्युमन कॅप on snatching from the nature as much as possible, and this lead to increase in problems. From this entire scenario, we can understand that human has a crucial role in maintaining the environmental balance. सुखी समृद्ध जीवन जगण्याच्या प्रयत्नात मनुष्याने काय केलं की निसर्गाकडून जेवढे घेता येईल तेवढे घेतले राहिला आणि या प्रक्रियेत नैसर्गिक पर्यावरणाची हानी होण्यास सुरुवात झाली. यातून पर्यावरणीय समस्या वाढत गेल्या आणि यावर एक गोष्ट लक्षात येते की म्हणजे आज पर्यावरण समतोलामध्ये मानवाची भूमिका महत्त्वाची आहे. म्हणजे हे जो पर्यावरणाची समस्या वाढत गेल्या हे जर समस्या घालवायच्या असतील तर यामध्ये मानवाचीच भूमिका महत्त्वाची आहे. कारण इफ ह्युमन हॅज डिस्टर्ब द एन्व्हायरमेंट बॅलन्स देन ह्युमन इट सेल्फ ओनली कॅन कन्झर्व अँड इम्प्रूव्ह द इक्वॅलिटी ऑफ नेचर. पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचे काम जर मानवाने केले असेल तर त्याचे रक्षण संवर्धन करण्याचे काम ही तोच करू शकतो. Many times, general public is unknown that its activities are harmful to environment and thereby unknowingly many activities happen. बऱ्याच वेळा असं होतं की आपण करीत असलेली कृती ही पर्यावरणासाठी घातक आहे याची माहिती आपल्याला नसते आणि अजातपणे हे काही कृती आपल्याकडून असे घडतात ज्याच्यामुळे पर्यावरणाचा ह्रास होतो. तर म्हणून पर्यावरण संवर्धन करणे हे मानवाची सामाजिक जबाबदारी आहे. जर स्वतःचं जीवन टिकवायचं असेल, समाजाला टिकवायचं असेल तर पर्यावरणाला टिकवून ठेवणे, त्याचं संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. यानंतर डू यू नो जो बॉक्स दिलेला आहे यावरही चर्चा करून घेऊया. एक्झामला बऱ्याच वेळा काय होतो की असे लॉज अँड ॲक्ट्स बद्दल क्वेश्चन विचारले जातात. म्हणून लॉज इनेक्टेड अबाउट एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, असे कायदे जे पर्यावरण संवर्धनासाठी निर्माण केले गेले आहे. तर सर्वप्रथम आहे फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट 1980. 1980 मध्ये वन संवर्धन कायदा तयार झाला होता. तर याची डिटेल्स अशी आहे की जो द लँड आहे द लँड रिझर्व्ड फॉर फॉरेस्ट कन्झर्वेशन हॅज बीन प्रोहिबिटेड टू यूज फॉर एनी अदर पर्पज बाय दिस लॉ. की जर याद्वारे वन संरक्षणासाठी वनासाठी आरक्षित जागा इतर कोणत्याही कारणासाठी न वापरण्याची बंधने घालण्यात आली आहे. फॉर एक्झाम्पल, परमिशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट इज कंपल्सरी फॉर मायनिंग ॲक्टिव्हिटी. की केंद्र सरकारच्या परवानगीनेच खाणकाम करणे बंधनकारक आहे. केंद्र सरकारनेच परवानगीने जो खाणकाम करणे आहे या ठिकाणी हे वर्जित आहे आणि ह्या कायद्याचा भंग करण्यास गुन्हेगार ठरवून त्या व्यक्तीस 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा आणि
शिक्षा केली जाते आणि अशा एक कायदा आहे. म्हणजे परमिशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट इज कंपल्सरी फॉर मायनिंग ॲक्टिव्हिटीज अँड एनी पर्सन हू डिसओबेड दिस लॉ इज अनटायटेड टू इम्प्रिजमेंट फॉर 15 days. 15 दिवसाची त्याला कारावासाची सजा होऊ शकते. मग सेकंड कायदा असा आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ॲक्ट 1986. 1986 मध्ये पर्यावरण संरक्षणाचा कायदा निर्माण झाला. या अंतर्गत असा आहे की पर्पज ऑफ दिस ॲक्ट इज टू कंट्रोल द pollution and punish the persons or institutes harming the environment. प्रदूषणावर नियंत्रण आणणे, पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांवर कारवाई करणे या उद्देशाने हा कायदा तयार केला आहे. Any person or factory is prohibited by this act from releasing the pollutant in atmosphere beyond a permissible limit. या कायद्यानुसार कोणत्याही उद्योगास, कारखान्यास अथवा व्यक्तीस निर्धारित मापदंडापेक्षा अधिक प्रदूषके वातावरणात सोडण्याचा अधिकार नाही. The person breaching this rule is entitled for either 5-year imprisonment or a fine of to ₹1 lakh. या कायद्यातील नियमांचे व कलमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस 5 वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते किंवा 1 लाख रुपयापर्यंतच्या आर्थिक दंडाची शिक्षा पण करण्याची तरतूद आहे. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल has been established in 2010 for effective implementation of environmental related laws. पर्यावरण विषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना 2010 मध्ये करण्यात आली आहे. तर बघा इथे अशा पद्धतीने काही लॉज इनेक्टेड अबाउट एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन होते, ज्याची माहिती असणे हे सुद्धा तुमच्यासाठी कामाची आहे एक्झामच्या दृष्टिकोनाने. तसेच जनरल नॉलेजमध्ये सुद्धा ह्या गोष्टी तुमच्या लक्षात असली पाहिजे. आणि ह्यानंतर काही पॉईंट्स दिले साईडला. लेट्स डिस्कस इंटरनेट टू माय फ्रेंड अँड ऑलवेज रिमेंबर. हे सुद्धा तुम्ही स्वतः सेल्फ रिडिंग करू शकतात जास्त माहितीसाठी. यानंतर एक स्मॉल मॅनची बिग स्टोरी आलेली आहे, अगदी इंटरेस्टिंग आहे. दॅट इज जादव मोलाई पयांग इज अ हायली कॅपेबल पर्सन इन आसाम, बॉर्न इन 1963. ही इज वर्किंग ॲज अ फॉरेस्ट वर्कर सिन्स द एज ऑफ 16 years. आसाम राज्यामध्ये आदिवासी भटक्या जमातीत जन्म घेतलेला जादव मोलाई पयांग नावाचा एक कर्तबगार माणूस होता. 1963 ला जन्मलेल्या मोलाई यादव वयाच्या 16 वर्षापासूनच जंगल कामगार म्हणून काम करीत होता. वन्स लार्ज नंबर ऑफ स्नेक्स डायड इन द फ्लड ऑफ ब्रह्मपुत्र रिव्हर फ्लोईंग बाय द विलेज. एक वेळा असं झालं की गावाजवळून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीला महापूर आल्याने तेथील असंख्य साप मृत्युमुखी पडले. As a preventive measure, Molai planted 20 bamboo plantlets in 1979. The local social forestry department began a forestation project on 200 hectares on land. यावर उपाययोजना म्हणून त्यांनी प्रथम बांबूची केवळ 20 रोपटी लावली. सन 1979 मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने त्या भागातील 200 हेक्टरवर वनीकरणाचा प्रकल्प सुरू केला. मोलाई वॉज वन ऑफ द फ्यू फॉरेस्ट वर्कर्स हू आर लुकिंग आफ्टर दॅट प्रोजेक्ट. याची देखभाल करणारे मोलाई हे सुद्धा इतर जंगल कामगारांसोबत होते. मोलाई कंटिन्यूड टू प्लांट द ट्रीज इवन आफ्टर कंप्लीशन ऑफ द प्रोजेक्ट. ही योजना थांबवल्यानंतर सुद्धा मोलाईचे कार्य अविरत सुरू राहिले. As a result of this continuous work of planting and caring for the trees, the barren area witnessed the forest cover over the 1360 acres.
झाडे लावणे व त्याची देखभाल करणे हे काम निरंतर चालू ठेवण्याचा परिणाम म्हणजे ज्या परिसरात एकही वृक्ष नव्हता त्या ठिकाणी देखील या माणसाने सुमारे 1360 एकरचे जंगल तयार केले. बघा, इतका अभूतपूर्व कार्य जे यांनी केला, तर हे किती मोठे माणूस असेल. टुडे दिस जंगल इन कोकिलामुख जे कोकिलामुख of Jorhat district of Assam is the result of the hard work of 30 years. आज आसाममध्ये जोरहाट येथील कोकिलामुख येथे हे जंगल मोलाईच्या 30 वर्षांच्या अथक प्रयत्नातून निर्माण झालेले आहे. He has been awarded with the prestigious Padma Shri Award by Government of India for this unparalleled work. त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री या प्रतिष्ठेच्या किताबाने सन्मानित करण्यात आले आहे. नाउ इट इज वेल नोन ॲज मोलाई जंगल. मेनी पीपल कम टुगेदर टू डिस्ट्रॉय द फॉरेस्ट, बट अ सिंगल पर्सन इफ डिटरमाइंड कॅन स्टेबलाइज अ न्यू फॉरेस्ट. आज या जंगलाला मोलाई जंगल म्हणून ओळखले जाते. अनेक माणसे मिळून अख्खे जंगल नष्ट करतात, पण एका माणसाने मात्र मनात आणले तर त्याला अख्खे जंगल निर्माण करता येते. तर आपली वृत्ती चांगली असली तर बघा इतकं चांगलं काम करता येते. तर या ठिकाणी बघा आपल्याला हे लक्षात येते की जो पर्यावरण संवर्धन आहे ते आपली सामाजिक जबाबदारी आहे. कारण माणसानेच ठरवलं पाहिजे की आपल्या पर्यावरणचं संवर्धन आपल्याला कशा पद्धतीने करता येईल. तर पर्यावरण संवर्धनाची जी गरज आहे तर हे आपण इथे पुरी करू शकतो. तर आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. बराच काही पार्ट बघितला गेला आहे आज सुद्धा. तर आय होप तुम्हाला आजचा जो टॉपिक होता पर्यावरण संवर्धनची गरज हे तुम्हाला चांगल्यापणे समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.